हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजणी? श्री स्वामी समर्थ ताईंनो, बरे आहात ना? तर मी इथे रांगोळी काढत होते. आज ना महालक्ष्मी ह्या येणार होत्या. महालक्ष्मी बसवायचा दिवस होता. तर मी सकाळी सकाळीच उठले, सर्व तयारी वगैरे केली आणि इथे पहा अशी छानशी चौकटी, असे दरवाजा छान सजवून रांगोळी वगैरे काढून महालक्ष्मी माईचं स्वागत होतं. आणि मी तयारी काही केली नव्हती कारण बरीचशी कामं पडली होती. आमच्याकडं महाप्रसाद असतो, महानैवेद्य महालक्ष्मीला, आणि जे पण महालक्ष्मीसाठी आम्ही करतो तेच सर्वांना जेवायला, म्हणजे सर्वांना तोच प्रसाद असतो. तर इथे माझी रांगोळी काढणं चालू होती. रांगोळी काढली, दिवा वगैरे अगरबत्ती ती लावली आणि मग आतमध्ये गेले. आतमध्ये पण रात्रीच महालक्ष्म्या बसवल्या होत्या. तर दिवा वगैरे लावून छान असं सजवून मी माझ्या कामाला लागली. तर स्वयंपाक म्हणजे आमच्या इथे खूप 16 भाज्या, असं पूर्णाचा पूर्ण स्वयंपाक, 16 भाजी, आंबाडीची भाजी, आंबील कथील. तुम्ही पाहसालच आंबील कथील हा विदर्भातला स्पेशल पदार्थ आहे. याला खूप मान असतो विदर्भामध्ये आंबील कथीलला. तर पहा इथे छान अशा गौराई, आपल्या जो कोणी त्यांच्याकडं काय म्हणतात ते महालक्ष्मी माता, ह्या अशा बसल्या आहे. किती सुंदर, किती छान रूप दिसते ना. पाहून असं एकदम मनाला असं प्रसन्न, असं काय साक्षात महालक्ष्मी आपल्या घरी पाहुणे आल्या आणि त्या छान अशा आपल्या घरी थांबल्या. इथून तर कसंच मन नव्हतं जात. हे पहा किती गोड अशी त्यांची छोटीशी एकीला मुलगी असते, एकीला मुलगा असतो. तर किती छान गोड असं दिसत आहे ना दोघं पण. तर हे जे कृष्णाचे कपडे आहे ना, तर ते आणले होते आम्ही. ते किती पहा किती छान वाटतं आहे कृष्णाच्या ड्रेसमध्ये. समोर राशी मांडली आहे. मला फराळाचं मांडायचं राहिलं होतं, ते मी नंतर ठेवणार होते. आणि इथे सकाळची आरती करून घेतली आम्ही दोघांनी. पटकन आरती करून नंतरच स्वयंपाकाला लागता येते, त्यामुळे आम्ही आरती करून घेतली. तिकडे पाठीमागे नंतर मग माझी जाऊ वगैरे आले आहे, मुली पण करायला थोडंसं काही महालक्ष्म्याचं. त्याही स्वयंपाक वगैरे त्यांनी करू लागला. खूप काही मदत झाली त्यांची पण, आणि त्यांना पण कसं आहे नवीन नवीन शिकायला मिळते ते. तर इथे पहा माझी ही चुलत सासू आहे आणि इथे ही मुलगी माझी जाऊ, आम्ही सगळ्याजणी अशा स्वयंपाकाची थोडी घाई होती सकाळी. आणि यांचं म्हणणं होतं पारंपरिक पद्धतीने, म्हणजे थोडंसं काहीतरी असं मिक्सर न वापरता काही असंच करायचं हातानेच सर्व बनवलं. तर कसं आहे ना की हाताने जेवढं आपण देवाला बनवतो ना, हाताने सर्व काही बनवून खाऊ घालतो, त्याचा आनंदच एक वेगळा असतो. आणि आपल्या सर्व बायकांना किती हौस असतो. काही बायकांना म्हणजे खूप आपण बायका हौशी असतो ना, की जी आपल्या घरामध्ये देवी देव जे येतात त्यांना आपल्या हाताने छान असं महाप्रसाद करायचा आणि हाताने खाऊ घालायचा. आणि वर्षातून एकदा येणाऱ्या ह्या गौराईला आपल्या हाताने छान असं सर्व काही त्यांच्यासाठी काही कोणत्या गोष्टीची कमी पडावं नाही याची आपण काळजी घेत असतो. तर इथे आंबील करायचं होतं आम्हाला, कथील. त्याच्यासाठी मी इथे ह्या पातेल्याला हळद कुंकू वगैरे लावून छान असं पूजा करून घेतात आमच्याकडं. नंतरच इथे ताईंनी जिरं मोहरी आणि खाली हिरव्या मिरचीचा ठेचा होता, थोडंसं लसूण, कांदा आणि कढीपत्ता हे सगळं टाकून घ्यायचं. आणि हे सर्व छान असं फोडणी दिल्यानंतर, कांदा वगैरे झाल्यानंतर बाजूला सासूबाईंनी एका पातेल्यामध्ये दही घेतलं, त्याच्यामध्ये बेसन मिक्स केलं आणि नंतर मग ते दह्यामध्ये बेसन मिक्स केलं टाकलं. याच्यात अजिबात पाणी टाकायचं नसते. आणि असं छान असं हे तयार केलं आणि याला असं छान शिजू द्यायचं जोपर्यंत हे घट्ट होत नाही. इकडे पहा, इकडे मुलांनी समुद्र म्हणजे आमच्या इथं असं पाणी टाकण्यासाठी करतात. आणि इकडे पण तयारी चालू होती सर्वांची. खूप काही गडबड असते ना, सर्वांसाठी जेवण बनवायचं, सगळं वेळेत झालं पाहिजे. ह्या माझ्या मधल्या जाऊ आहेत, ही त्यांची मुलगी आहे. आणि ह्या सर्व मिळून बनवत होत्या. दिवे वगैरे असे दिवे बनवतात आमच्याकडे, 16 दिवे. कोणाकडं कशी पद्धत, कोणाकडं 5च दिवे असं, पण आमच्याकडं सर्व काही असतं. सर्व करावंच लागते ते.
इथं सर्वांचं चालू होतं स्वयंपाक. हे आंबीलची फोडणी देण्यासाठी माझी सासू ज्वारीचं जे पीठ आहे ना तर ते असं मिक्स करून घेतलं. इकडे छान असं कथील झालं. इकडे आंबीलसाठी फोडणी दिली आणि मी इकडे नंतर आलो आम्ही. सर्व काही स्वयंपाक वगैरे आटोपला. सर्व काही शूट करता नाही आलो मला, कारण खूप गडबड होती त्या दिवशी. खूप कामं असतात एकात एक, आणि जितकं होईल तितकं मी शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. इथे छान असे माझी जाऊ आणि आम्ही दोघींनी मिळून दिवे लावली. फराळाचं मी सकाळी मांडून दिलं, तर नंतर मग इथे सर्व काही मी माझ्या हाताने बनवले फराळाचं. आणि इथे आमच्या याच्यात चकरी ठेवतात आणि असं 16 भाज्या, आमटी, दूध, हे आंबील, कथील, हे त्यांच्या पुरणाची पोळ्या, वडा, भजा, आंबाडीची भाजी, असं सर्व काही नैवेद्य, महानैवेद्य ही देवीला दाखवला जातो. असे दिवे वगैरे लावून नंतर आरती केली जाते. आणि आरती करून नंतरच मग घरातल्या ज्या महालक्ष्मी असतात, घरातल्या पहिले बायकांनी उपवास सोडायचा आणि त्यानंतर सर्वजण जेवतात. तर पहा इथे छान असं आमचे दिवे लागून झाले आणि नंतर मग आम्ही आरती करून घेतली. थांबणार एका जागी कुठेतरी थांबत बी नाही की नाही. दिव्याला पकड नाही, दिव्याला त्याच्याकडे पाहण्याकडे नको.